अगदी पुरातन काळाच्या वत्सलगुल्म म्हणजेच वाशिम जिल्ह्यात असलेले कारंजा शहर हे पूर्वीपासून शिक्षणासाठी प्रख्यात आहे। कारंजा शहराला शिक्षणाची काशी सुद्धा संबोधण्यात येते। मात्र अशा या शिक्षणाच्या काशीमध्ये कारंजा शहरामध्ये असणाऱ्या शोभनाताई चौरे या शाळेकडून पालकांना धमकी व फी न भरल्यामुळे शाळेमधून विद्यार्थ्यांना बाहेर काढून टाकल्याने कारंजा शहरातील पालक नाराजी व्यक्त करीत आहेत। प्राप्त माहितीनुसार शोभनाताई नरेंद्र कुमार चौरे विद्यामंदिर कारंजा या शिक्षण संस्थेने शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारे कृत्य केलेले असून एका सामान्य शेतकरी पालकाला व मोलमजुरी करणाऱ्या पालकाला शाळेच्या फी करिता मानसिक त्रास देऊन त्यांच्या मुलींना फक्त फी करिता शाळेमधून बाहेर काढून देण्यात आले अशी तक्रार पालकांनी व विद्यार्थिनींनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे दिली होती। आणि यांना म्हटलं की आता 3 महिने शाळा आहे, त्या 5-5 हजार माझ्या आता 3 मुली आहेत, मी 5-5 हजार तिघींचे भरतो। तर त्यांनी नाही म्हणे 9200 पाहिजे। आज काल मी आता आणून सोडलं यांना, मी खेड्यावर राहतो शिवनगरला, तर यांनी मुलींना काढून दिलं बाहेर। मी म्हटलं मी 5-5 हजार नाही म्हणे, तिशी घेऊन जा म्हणे तुम्ही अध्यक्ष म्हणे। आम्ही तिथे गेलो, तिथे पास चेक करत होते। सरला म्हटलं सर आमच्याकडे पास नाही आहे, तर सर म्हणे पास नाही आहे, खाली वा म्हणे, क्लासमध्ये बसायचं नाही म्हणे। मागच्या वेळेस नाही का आमची ज्यांची फी भरून नव्हती ना त्यांना शाळेचा राऊंड मारायला लावला। त्यामुळे मनसे पदाधिकारी सदर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना भेटण्याकरिता गेले होते। यावेळी त्यांनी विनंती करून सुद्धा शाळेचे अध्यक्ष समोर आले नाहीत व शाळेतील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून सुद्धा उडवाउडवीची उत्तरे मिळाली आणि विद्यार्थिनींना उन्हामध्ये बसविण्यात आल्याचे दृश्य त्यांना आढळून आले। या सर्व घडलेल्या प्रकारामुळे फक्त शैक्षणिक शुल्कासाठी सक्ती करणाऱ्या व मनमानी लूट करणाऱ्या संस्थेवर त्वरित कार्यवाही करण्यात यावी याकरिता मनसे व प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते निवेदन घेऊन गटशिक्षण अधिकारी कारंजा यांच्याकडे दाखल झाले होते। या विषयावर गटशिक्षण अधिकारी यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे गटशिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये मनसेच्या सैनिकांनी तोडफोड केली। आता हे प्रकरण चिघळणार म्हणून शिक्षण अधिकाऱ्याने आपला मोर्चा शोभनाताई विद्यामंदिर येथे नेला व संस्था अध्यक्षांना बोलविले। तेव्हा संस्थेचे अध्यक्ष हे पोलीस संरक्षणामध्ये तेथे आले व त्यांनी मनसे आणि प्रहारच्या तक्रारीचे निराकरण करून त्यांना लेखी आश्वासन देऊन त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला। कारंजा लाड हे शहर शिक्षण क्षेत्रामध्ये अग्रेसर असे शहर आहे। संपूर्ण वाशिम जिल्ह्यातील पालक आपल्या पाल्यांना कारंजा येथे शाळेमध्ये शिक्षण देण्यासाठी धडपडत असतात। मात्र या घडलेल्या प्रकारामुळे कारंजा शहरातील शिक्षण क्षेत्राला काळीमा फासला गेलेला आहे। मनसे आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांनी संस्था चालकांवर केलेल्या दबंग कार्यवाहीमुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे। यावेळी मनसेचे वाशिम जिल्हा उपाध्यक्ष अमोल लुलेकर, भालचंद्र श्यामसुंदर, कपिल महाजन, ईशांत देशमुख, अंकुश बासोळे, अनिल जाधव, लक्ष्मण शिंदे, विनोद नंदागवळी, अरुण बिकट, प्रहारचे महेश राऊत, पवन महल्ले, आदित्य ठाकरे, गणेश भोयर, प्रशांत भोयर, शैलेश राठोड व माजी सैनिक संघटनेचे सदस्य अनिल सुर्वे व आणखी पालक उपस्थित होते। विदर्भ न्यूज करिता कारंजा लाड येथून अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत।